नमस्कार. आज आपण बनवणार आहोत 15 मिनिटात तयार होणारा झटकीपट असा नाश्ता. उन्हाळ्यात उन्हामुळे उष्णतेचा दाह वाढतच असतो, पण आपण अशा वेळी थंड प्रकृतीच्या पदार्थांचा आहारात समावेश करणं खूप महत्त्वाचं आहे. नाचणी ही थंड गुणधर्माची असल्यामुळे शरीराला अनेक प्रकारचे फायदे भेटतात. जसं की प्रोटीन, फायबर, कॅल्शियम आणि लोह असल्यामुळे खूपच उपयुक्त आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. मी 1 वाटी असं नाचणीचं पीठ घेतलं आहे. 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून हे कोरडे जिन्नस आपण मिक्स करून घेतले आहेत. आणि ताक 1 वाटी घेतलं आहे मी. अ, उन्हाळ्यात ताक हा पदार्थ खूपच महत्त्वाचा आहे आपल्या शरीरासाठी, म्हणून ताकाचा समावेश नक्कीच आहारात केला पाहिजे. तर 1 वाटी असं मी ताक घेतलं आहे. हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता 1 वाटी असं मी थोडं-थोडं करून पाणी घालत आहे. आपल्याला जेवढं लागेल तेवढं गरजेनुसार पाणी घालायचं आहे. आता मी 1 वाटी असं पूर्ण पाणी घातलं आहे. हे पीठ ताक आणि पाणी आपल्याला गुठळ्या न करता नाचणीच्या पिठाच्या आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला गरजेनुसार पाणी टाकायचं आहे अजून मी अर्धी वाटी असं पाणी टाकलं आहे. आता तुमच्या तांदळाचं पीठ किंवा नाचणीचं पीठ वेगळं-वेगळं असू शकतं, थोडंसं कमी जास्त पाणी लागू शकतं. पण मी इथं 1 वाटी ताक आणि 1.5 वाटी असं पाणी टाकलं आहे. हे नाचणीच्या पिठाचं आणि ताकाचं आपलं मिश्रण तयार आहे. तर आपण आता ह्यात चवीसाठी म्हणून ठेचा बनवून घेऊयात. 2 ते 3 मिरच्या घेतल्या आहेत मी हिरव्या. लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत 4 ते 5 आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता असं घेतलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि हा ठेचा जाडसर असा बनवून घेतला आहे. हा मिरचीचा ठेचा आपण आत्ता ह्या मिश्रणात टाकत आहोत. तुम्ही ह्यात अजून मिक्स म्हणजे काहीतरी चवीला छान लागणारे जिरी पावडर किंवा काळी मिरी पावडर असं टाकू शकता. कोथिंबीर टाकली आहे मी अर्धी वाटी बारीक कट करून आणि छान असं मिक्स करून घेतलं आहे. आणि काकडीचा समावेश केला आहे, कारण उन्हाळ्यात काकडीचे सुद्धा खूप फायदे आहेत. काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. गाजर पण टाकले आहे मी. अशा पौष्टिक आपण जे आवडतील म्हणजे गाजर, काकडी, ढोबळी वगैरे, कांदा असं टाकू शकतो आपण आपल्या आवडीनुसार. मी काकडी आणि गाजर टाकलं आहे खिसून. तर एकीकडे मी मध्यम गॅसवर नॉनस्टिक तवा असा तापत ठेवला आहे. तर आपण आत्ता ह्याच्यावरती घावणे टाकून घेऊयात. घावणे जाळीदार होण्यासाठी आपण घावणे जेव्हा टाकतो ना, तेव्हा मोठा गॅस करायचा आहे आणि असा कडेने टाकायचा आहे आणि नंतर मध्यभागी असं आपलं हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि फक्त 25 ते 30 सेकंदासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि वाफ जाऊन द्यायची आहे 1 मिनिटासाठी आणि नंतर ह्या आपोआपच अशा कडा सुटतात. तुम्हाला जर आवडत असेल तर वरून तूप किंवा तेल लावू शकता. आणि कडा सुटल्या आहेत बघा छान अशा. आता आपण हे पलटून घेऊयात. हे नाचणीचे घावणे बनवायला सुद्धा सोपे आहे आणि उन्हाळ्यात शरीराला ताजगी देण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. पोटभरीचा हा नाश्ता आहे. तुम्ही नक्की बनवून पहा. आणि हे घावणे बनवल्यानंतर लगेचच अशा जाळीदार अशा टोपलीत टाकून घ्यायचं आहे, म्हणजे एकामेकाला असं घडी चिकटत नाही. आणि अजून एक मी घावणे टाकून दाखवत आहे तुम्हाला. नाचणीचे घावणे बनवताना उंचावरून टाकायचे मोठा गॅस करून आणि तळापासून ढवळून टाकायचं आहे अशा पद्धतीने आणि 30 सेकंदासाठी झाकण ठेवायचं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि झाकण काढल्यानंतर 1 मिनिटासाठी अशी वाफ जाऊन द्यायची आणि मग आपोआपच अशा कडा सुटतात. तेल किंवा तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता किंवा नाही लावलं तरीसुद्धा चालेल. हा नाश्ता खूपच पोटभरीचा आहे आणि खूपच उपयुक्त असा आहे आणि उन्हाळ्यात थंड प्रकृतीचा हा नाश्ता आहे. तर तुम्ही नक्की बनवून पहा आणि हा नाश्ता आवडला तर मला नक्कीच कमेंट करून सांगा.
इतकी छान आणि जाळीदार नाचणीचे घावणे घाईच्या वेळेत आपण बनवू शकतो. 15 मिनिटात हा बनणारा नाश्ता आहे. खूपच जाळीदार नाचणीचे घावणे आणि टेस्टीही असतात. छान लागतात चवीला आणि अशा पद्धतीने बनवले तर नाचणीचे घावणे खूपच छान होतात. यासोबत तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा कैरीची चटणी किंवा साधी शेंगदाण्याच्या चटणीसोबतसुद्धा हा नाश्ता तुम्ही एन्जॉय करू शकता. शेजवान चटणीसोबतसुद्धा इतके मस्त नाचणीचे घावणे झाले आहेत. तर तुम्ही बघू शकता आपल्या नाचणीच्या पिठाचे घावणे हा नाश्ता तयार आहे. तर तुम्हाला हा नाश्ता कसा वाटला नक्कीच सांगा. पोटभरीचा हा नाश्ता तयार होतो. हा नाश्ता 15 मिनिटात होतो, झटकीपट होतो. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा छान छान आणि उपयुक्त नाश्ता रेसिपी पाहण्यासाठी सविताज किचनला नक्कीच सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या. धन्यवाद.